अयोध्या के राम मंदिर में हुई चढ़ावे की चोरी के खिलाफ उद्धव ठाकरे ने शुरू किया राम रक्षा आंदोलन। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सिर्फ हिंदुस्तान ही नहीं, अब पूरे दुनिया में चर्चा हो रही है अयोध्या में बने राम मंदिर में की गई चढ़ावे की चोरी की। एक एक नए नए मामले इसमें खुल करके सामने आ रहे हैं। दिए गए दान, सोने का रामचरितमानस, चांदी की ईंटें, नकदी और इसी के साथ जो जमीन का घोटाला है उसकी भी। मगर राम मंदिर चोरी पर, चढ़ावे की चोरी पर जो एसआईटी गठित की गई है और जो एसआईटी जांच कर रही है वो सिर्फ नकद रकम या चढ़ावा जो चढ़ाया गया है उसकी जांच कर रही है, उसका जमीन के घोटालों से कोई संबंध नहीं है, ऐसा खुद एसआईटी ने स्पष्ट किया है। अब इसको लेकर पूरे देश में घमासान छिड़ा हुआ है। आए दिन मेन स्ट्रीम टीवी चैनलों पर इस पर बहस भी चल रही है। वहीं महाराष्ट्र में अब राम मंदिर में हुई इस लूट के खिलाफ, इस चढ़ावे की चोरी के खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की तरफ से उद्धव ठाकरे ने राम रक्षा आंदोलन शुरू किया है। राम रक्षा आंदोलन की शुरुआत रविवार 5 जुलाई को दादर के एक मंदिर से की गई। किस तरह से यहां पर ये राम रक्षा आंदोलन का आगाज किया गया है, किस तरह से शुरुआत हुई है और अंत में इस आंदोलन में उद्धव ठाकरे ने क्या कहा है, सुनिए। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय भवानी, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, हर 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 हर। पवन पुत्र हनुमान की जय। सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, अरे पवन पुत्र हनुमान की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की। अरे हा बुलंद आवाज कुणाचा, हा बुलंद आवाज कुणाचा? राम मंदिर के लुटेरों को क्या म्हणणार? हुशार आहात एकदम। राम मंदिर के लुटेरों को, 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 राम मंदिर के लुटेरों को। जय श्री राम, जय श्री राम। मी जय श्रीराम म्हणते, मी जय शिवराय म्हणते। जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवराय, जय शिवराय। धन्यवाद। सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की जय। राम मंदिर के चोरों को, राम मंदिर के चोरों को, अरे राम मंदिर के चोरों को, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की, पवन पुत्र हनुमान की। पाठो हृदयं धामदग्निजिता
मध्यम पातु करध्वंसे नाभिन्यां भवताश्रयः सुग्रीवेश गणित पातो सत्यनी हनुमत प्रभो ओरो रघुत्तम पातो रक्षक कुल अविनाशगिता जानुनी सेतु पातो जंगे दशमुखांतका पादौ विभीषण श्रीदा पातु रामोऽखिलं वपो एतां रामवलोपेतां रक्ष्याम्य सुकृती पठेत् सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामवेः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरान् नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं च जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्ना विरक्षितां यकण्ठे दारे तस्य करस्ता सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेधां यो राम कवचं स्मरेत् अव्यातान्य सर्वत्र लभते जयमङ्गलाम् आदिष्टवान्यता सपने राम रक्षामि मामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अविराम त्रिलोकानां राम श्रीमान् सन प्रभो तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशिनौ दान्तो तापसौ ब्रह्मचारिणो पुतरौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठारो त्रायेतां नो रघुत्तमो आत्मसज्जधनुषा विशुष्पिचा वक्षया शुगनिशङ्गशङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वज्रता पति सदैव गच्छतां सन्नद्ध कवची खड्गी चापमानधरो युवा गच्छन् मनोरथास्माकं रामः पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बले काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्ये रघुत्तमा वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा रघुकुलतिलकं राघवं रावणाय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथायो सीताया पुते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वटसा श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं सर्वांनी म्हणा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् इन्द्रियं बुद्धिमतां स्वातात्मजं मानयोतमुख्यम्
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत. आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिर वही बनाएंगे. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं, मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातले एकच मर्द उभा राहिला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला. नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनंही लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकाल की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व, हे घाणेरडं हिंदुत्व, हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाचं वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करताय. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे, जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करतात. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालेनी लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की अरे, जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे आम्हाला. भाजपा